प्रकरण आपल्याला माहिती आहे, पुण्यात शिवशाहीमध्ये बलात्कार झालाय आणि राज्यातील बस डेपोंची सुरक्षा राम भरोसे असल्याचं वास्तव समोर आलंय। नाशिक डेपोमध्ये गर्दुल्ल्यांचा खुलेआम वावर दिसतोय। पार्क केलेल्या बसेस दारुड्यांचा अड्डा बनलेला आहे। एसटी बस अनलॉक असल्याचं रियालिटी चेकमध्ये समोर आलं। नाशिकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे केवळ फलाटांवर आहे। नाशिक डेपोमध्ये सुरक्षा रक्षक नावालाही दिसेना अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याच्या संतापजनक घटनेनंतर राज्यभरातील बस स्थानकांवरील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न खरं तर ऐरणीवर आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या बस स्थानकांवर नेमकी काय परिस्थिती आहे याचा रियालिटी चेक आपण करणार आहोत। आता रात्रीचे तब्बल 11:30 वाजून गेलेले आहेत। मी आता नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानकावर उभा आहे। या ठिकाणी खरं तर राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये बसेस धावत असतात। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बस स्थानकाचे जे फलाट आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत। एसटी महामंडळाचे चालक वाहक असतील किंवा काही कर्मचारी देखील या ठिकाणी हजर असतात। बसेस ज्या ठिकाणी पार्क केलेल्या आहे त्या ठिकाणची जर आपण परिस्थिती पाहिली तर अगदी उकिरडा या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल। अगदी प्रचंड प्रमाणात दुर्गंधी या ठिकाणी पसरलेली आहे आणि अगदी आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर हे बघा, हे अशा पद्धतीने मद्यप्राशन केल्यानंतरचे हे रिकामे ग्लास जे ते या ठिकाणी फेकून देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी या ठिकाणी देखील आपण बघितलं तर मद्यप्राशन केल्यानंतरचे रिकामे ग्लास या ठिकाणी फेकण्यात आलेले आहेत। काही वेळापूर्वीच काही टवाळखोर जे आहे ते या ठिकाणी मद्यप्राशन करत होते, मात्र सामचा कॅमेरा पाहिला आणि त्यांनी तात्काळ इथून धूम ठोकलेली आहे। आता ही जी बस आहे ही बस लॉक नाही आहे, त्यामुळे या बसमध्ये चालक आणि वाहक आहेत का हे देखील आपण पाहूयात। मी आता या बसमध्ये वर आलेलो आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की पहिल्या त्या 2 बसेस आपण होत्या त्यामध्ये त्या लॉक होत्या, मात्र ही तिसरी बस जी आहे ही लॉक करण्यात आलेली नाही आहे आणि या बसमध्ये चालक किंवा वाहक कुणीही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही आहे। त्यामुळे ही जी बस आहे ही खरं तर लॉक करणं अपेक्षित आहे, मात्र ती लॉक करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी कुणीही याचा गैरफायदा घेऊ शकतो आणि ती कृत्य करण्यासाठी खरं तर या बसेस ज्या आहेत त्या पार्क केल्यानंतर लॉक करणं गरजेचं असतं। मात्र ही बस जी आहे ती आपल्याला लॉक नसलेली आढळून आलेली आहे। या सगळ्या प्रकारानंतर एसटी प्रशासन आणि पोलिसांकडून या ठिकाणी रात्रीच्या वेळी गस्त वाढवली जाते का, काही कारवाई केली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम